नमस्कार मित्रांनो, आज आपण आलतो रोहिलेगड केसरी या मैदानात. इथं पहिल्या सेमीमध्ये फायनलचा मानकरी ठरलेला हा नंदी याची भेट घ्यायला आपण आलेलो. नमस्कार मित्रांनो. नाव काय भैया तुझं? माझं नाव अन्सार पठाण. कुठलचं आहे तू? तळेगाव. आणि बैलाचं नाव? जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि बैलाचं नाव सर्जीराव. सर्जेराव. आता जसं सर्जेराव पहिल्याच सेमीमध्ये फायनलच्या गोलाले म्हणजे मानकरी ठरला. नाही, बऱ्याचशा 2-3 मैदानात फायनल मध्ये राहिला तो. आता हे चौथा मैदान त्याचा. हे चौथा मैदान आहे. आणि जसं की आता तुमच्या म्हणजे सेमीमध्ये खूप टॉपच्या गाड्या होत्या, नंदी होते आपल्या सेमी मध्ये. तर तुम्हाला वाटत होतं का गाडी कुठं राहील काय? नाही, वाटत होता गाडी मधून लागली होती तर 100% गाडी लागणारच. हो. आणि मग जसं तुमच्या मित्रांचं प्रेम वगैरे मित्राचा पुरा ग्रुप आपल्या सोबत राहतो कंटिन्यू, तर त्यामुळे आता जसं फायनल म्हणजे सेमी आता फायनलला राहिलेला आहे, तर जसं तुम्ही म्हणजे पहिल्याच गोलाचे मानकरी झालेले म्हणजे या रोहिलेगड रोहिलेगड मध्ये पहिला समजा फायनल मध्ये गेला हो. जसं तुमचं बैल आदन ते आदत आहे. चालेल, कॉंग्रॅच्युलेशन भैया. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलतो रोहिलेगड केसरी या मैदानात. इथं पहिल्याच सेमीमध्ये फायनलचा मानकरी ठरलेला नंदी आपण याची मुलाखत घ्यायला आलेलो आहे. नमस्कार भैया, नाव काय झालं तुझं? अक्षय पाटील, पौर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आणि बैलाचं? लक्ष्य 07. लक्ष जसं पहिल्यांदा फायनलला मानकरी ठरला? नाही, लक्ष्य भरपूर वेळेस फायनलला राहिले. आणि ह्यावेळेस जसं तुम्ही म्हणजे खूप म्हणजे टफची सेमी होती तुमची, तुम्हाला आज सेमी म्हणजे फायनलचा सेमी सारखा सेमी होता आता. हो, तर काय अपेक्षा म्हणजे जसं बैलाकडून काय अपेक्षा तर होतीच आम्हाला, ते काही विषय नाही. आमचा बैल हा नंदी आमच्या नावाकरता पळतोच बैल. पण बैल 6 महिन्यापासून बैल घरी होता, तर बैलाचा आज दुसरं मैदान आहे. बैलाचा आज दुसरं मैदान आहे. आज दुसऱ्या मैदानात बैल फायनल करता राहिला. पहिल्या मैदानात गट झालता, सेमीला मार खाल्ला होता. दुसऱ्या नंदीमुळे बैलांना मार खाल्ला होता. आणि अजून जसं बैलाचं वय किती दादा तुमच्या? आता बैलाचं वय 2.5 वर्ष. आणि अजून याच्यानंतर आता आम्हाला कोणत्या मैदानात पळताना दिसेल? मैदान टोटल मैदानात पळताना दिसेल. किती बैल राहील. आणि जशी तुमची आता बैलगाडी मालक म्हणून इच्छा असेल का, म्हणजे तुमचा बैल कोणत्या नंदीमध्ये पाळायला पाहिजे? जसं आमचा आता कसं आहे दादा, आमची तर भरपूर इच्छा आहे, पण आता कसं आहे छोटे आम्ही आमच्यापेक्षा हलकी आमच्यापेक्षा कमजोर माणसं आम्ही वर नेतो. म्हणजे जी 2 नंबरला 2 नंबर 3 नंबरला गाडी उतरते, आम्ही आमच्या बैलात घालतो. आम्ही त्या बैलाला गुलाल मिळवून देतो. म्हणजे जसं त्या बैलाला गट मिळत नाही, त्या बैलाला आमचा बैल गट मिळवतो. आणि त्या बैलाला गट मिळतो, त्या बैलाला आम्ही फायनलचा गुलाल पाडतो. हे आमच्या बैला सिद्धची. अजून जसं तुमची काही इच्छा असेल एखाद्या अजून शंकरपाटात वगैरे शंकरपाटात पळतो. शंकरपाटात बी भरपूर नंबर येते. चालेल, धन्यवाद दादा, तुमचं बोलून मस्त वाटलं. थँक्यू दादा. मला पण नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो छत्रपती संभाजीनगर रोहिलेगड केसरी या मैदानामध्ये. तर इथं फायनलचा मानकरी ठरलेला आनंदी याची आपण मुलाखत घेऊ. नमस्कार भैया, नाव काय भैया? नमस्कार, अभिषेक पळसकर. आणि बैलाचा? बैला सिकंदर नाव. आणि म्हणजे आता कितवा गुलाल आहे बैलाचा? जसं बैलाचा मैदानातच बैल नव्हता इतके दिवस, आणि आता काढलाय 15 दिवसांत दुसरा गोल आले बैलाचा. 15 दिवसात दुसरा गोल. आणि याच्या आधीचा गोल कोणत्या मैदानात? 5ला मैदान झालं होतं, तिथं फायनलला होता बैल. 5वा नंबर केला होता, कड लागली होती. आणि इतके दिवस आरामावर का बरं होता बैल? बैलाच्या पायाला जखम झाली होती. बैल आम्ही एका मैदानामध्ये नेला होता, गट काढला होता बैलांनी, पुढे जाऊन बैल धडकला होता गाडीला, बैल पायातून निघलेला होता. त्यामुळे. आणि जसं आता तुम्ही नियोजन केलं, तर ही गाडी पहिल्यांदा पळवली का याच्या अगोदर पण? पहिल्यांदा पळवली गाडी. आणि म्हणजे असं वाटलं होतं का आज आपला नंदी फायनलला म्हणजे राहील? आम्हाला गॅरंटी त्याच्या फायनलला राहील. आणि फायनलची गॅरंटी होती, पण क्वार्टर फायनल उतरलो त्याच समाधानी आहे आम्ही. तर चालेल, शुभेच्छा भैया तुम्हाला. असेच तुमचा नंदी. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलतो तर तुम्ही बघू शकता हा नंदी आहे फायनलचा म्हणजे फायनलला राहिलेला आहे. तर त्यांच्या टीमचा आनंद वगैरे बघू शकता. नमस्कार भैया, नाव काय तुझं? शुभम ड्रायव्हर देवळे. जसं तुम्ही ड्रायव्हर या नंदीवरचे, तर जसं म्हणजे ह्यो नंदी अजून किती मैदानावर फायनलला राहिलेला आहे? हे मैदान आमचे इरफान मामू आहे तळेगावचे, यांच्या बैलामध्ये कडनं पळून 1 नंबर केला, तसे त्याचे 10 नंबर आहे. आता किती दात आहे बैल? दुसरा आहे तो आज सध्याला. हा. आणि म्हणजे पहिल्यापासून तुम्हीच ड्रायव्हर आहे का? मी सांगतो माझ्या. आणि मालक कोण आहे? मालक चेतन भाई पाटील, कैलास भाई पाटील. आणि तुम्ही म्हणजे बैल कुठलचा आहे? रोहिलेगड. जसं आता गावातलंच मैदान आहे, मैदान गुलालात राहिला तो. तर मग त्याचा आनंद तुम्हाला खूप असेल. म्हणजे गावामध्ये म्हणजे बैलाने तुमचा मान राखला. लोक म्हणते गावच्या मैदानात गुलाल होत नाही, पण आज सिद्ध केला मी लय जण म्हणलं आज गुलाल होणार म्हणून.
आणि त्याच्या सोबत जे होता तो पण गावाचाच होता. नाही नाही तो तोंडळीचा विठ्ठल बाप्पू म्हणून ड्रायव्हर त्यांचा आहे, हिंदकेसरी रुस्तम. ओके. अजून म्हणजे आता नंदी समोर कोणत्या मैदानात आपल्याला पळताना दिसेल? तो आता करुडीला भांगशी माता इथं मैदान आहे, तिथं पळताना दिसेल तुम्हाला सध्या. आणि जसं आता हे नवीन नंदी तर तुमची काही म्हणजे इच्छा असेल का तुम्हाला समोर ह्या नंदीमध्ये पळताना दिसायला पाहिजे? आमची फक्त एकच इच्छा, आम्हाला मथुर संघ पळायचंय. दुसरं कोणत्याच बैलाने आम्हाला फक्त मथुर संघ पळायचंय. अजून बस मथुरच, ऑनली मथुर. फेवरेट. आणि जसं आता ह्या बैलाचं म्हणजे एकदम वैशिष्ट्य जसं पब्लिकनी पळतो आदंता म्हणजे दोन पुढून बी येऊ दे, चारी खांदे देऊ, दोन्ही Public साईड आतून बाहेरून कोणीकडे दोन्ही साईड पळतो, उजी डावी कोणते बी. 3 फेऱ्यातच पळतो का शंकरपट? नाही, 3 फेऱ्यात आम्हाला ज्यादा क्रेज 3 फेऱ्याची, आम्हाला सेकंड बट हे नाही आवडत. डायरेक्ट 3 फेऱ्याच. आणि जसं गटालाच घरी जायचं पण निवांत जायचं. आणि जसं की म्हणजे तुम्ही म्हणजे किती म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या म्हणजे नंदी? मी भाऊ त्याचं आता ध्यान नाही मला. मी 8वी 9वी पासून गाड्या आणतो, लय गाड्या आणल्या. जसं मालकाकडे दे माईक म्हणजे थोडं त्यांना. बोला पाहुणा. नमस्कार भैया, नाव काय दादा तुझं? चैतन्य पाटील. कुठलचे तुम्ही? इथले प्रॉपर रोहिलगडचे. जसं तुम्हाला आता जसं तुमचं म्हणजे नवीन वासरू आहे म्हणजे हे पहिलंच वासरू आहे फायनलला राहिलेलं का याच्या आधी पण तुमच्याकडे वासरू नाही, हा पहिलाच आपल्या याच्यात लावण्यात पहिलं? आणि जसे तुम्हाला म्हणजे छंद कडून लागला बैलगाडी शर्यतचा? छंद म्हणजे आता आमच्या गावात बैल पळत होते पहिल्याने, बघायला गेलो तेव्हापासून छंद लागला. मग मोठ्या भावने वासरू घेऊन दिले ते. मग हे पळवता आपल्या शुभम दादा सोबत ओळख झाली, तसं वासरू आपलं फायनलला लागली. तेव्हापासून शुभम दादा वासरू आणि तेव्हापासून आम्ही फायनललाच पळतो. शिवम दादा. हां चालेल, चांगलं वाटलं भैया तसं बोलून. थँक्यू. धन्यवाद.